नमस्कार मुलांनो, मी स्मिता देशमुख तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही आणखी एक नवीन विषय शिकण्यास तयार आहात का? चला, इयत्ता 10वीच्या जीवशास्त्राच्या पुनरुत्पादनाच्या धड्यातून प्रजनन आरोग्य या विषयावर सखोल माहिती घेऊया. आपण आधीच नर आणि मादी प्रजनन संरचना आणि कार्ये यावर चर्चा केली आहे. लैंगिक परिपक्वताची प्रक्रिया हळूहळू होते आणि शरीराची सामान्य वाढ चालू असतानाच होते. गर्भाधान प्रक्रिया म्हणजे नर आणि मादी गॅमेट्स, शुक्राणू आणि अंडी किंवा बीजांड यांचे संयमन किंवा मिलन. गर्भाधान बीजांडात होते, जे झायगोट बनवते आणि बाळ तयार करण्यासाठी पुढे वाढते. जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO च्या मते पुनरुत्पादन आरोग्य म्हणजे पुनरुत्पादनाच्या सर्व पैलूंमध्ये संपूर्ण कल्याण. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टींबद्दल माहिती असेल. पुनरुत्पादन आरोग्य, व्याख्या आणि उपाय. लैंगिक संक्रमित रोग, गर्भनिरोधक पद्धती. महत्त्वाचे शब्द: प्रजनन आरोग्य, लैंगिक संक्रमित आजार, गोनोरिया, सिफिलिस, अधिग्रहित इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, एड्स. गर्भनिरोधक, गर्भाशयाच्या आत उपकरण, नसबंदी, ट्युबेक्टोमी. चला, आपण प्रजनन आरोग्य आणि विविध प्रकारच्या गर्भनिरोधक पद्धतींबद्दल संकल्पना नकाशा पाहू. प्रजनन आरोग्यांमध्ये पुनरुत्पादन आणि प्रजनन क्षमता, महिलांची गर्भधारणा आणि सुरक्षित बाळंतपण करण्याची क्षमता, माता आणि बाळांचे अस्तित्व आणि कल्याण यांचा समावेश आहे. लोकांचे पुनरुत्पादन आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या. सरकारने कुटुंब कल्याण कार्यक्रम, प्रजनन आणि बाल आरोग्य सेवा किंवा RCH कार्यक्रम असे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम सुरू केले. कुटुंब कल्याण कार्यक्रम. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम ही एक व्यापक योजना आहे ज्यामध्ये हे समाविष्ट आहे. माता आणि बाल आरोग्य सेवा, माता, अर्भक आणि मुलांचे लसीकरण, गर्भवती महिला आणि मुलांसाठी पौष्टिक पूरक आहार, लहान कुटुंबांचे नियमन, आर्थिक स्थिती आणि जीवनमान सुधारण्यासाठी आरोग्य शिक्षणासह गर्भनिरोधक. प्रजनन आणि बाल आरोग्य सेवा कार्यक्रम हा एक
एकात्मिक कार्यक्रम आहे ज्यामध्ये हे समाविष्ट आहे: गर्भधारणा आणि बाळंतपण, आई आणि बाळाचे प्रसूतीनंतरची काळजी, स्तनपानाचे महत्त्व, प्रजनन मार्गाचे संक्रमण आणि लैंगिक संक्रमित रोगांचे प्रतिबंध. तुम्हाला माहीत आहे का की बहुतेक रोग व्यक्ती ते व्यक्ती संपर्काद्वारे पसरतात? लैंगिक संक्रमित रोगांमध्ये गोनोरिया आणि सिफिलिस सारखे जीवाणू संक्रमण आणि मस्से आणि एड्स, अधिग्रहित इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम यांसारखे विषाणूजन्य संक्रमण समाविष्ट आहेत. मानवी इम्युनोडेफिशियन्सी विषाणू HIV एड्सला कारणीभूत ठरतो. असुरक्षित लैंगिक संपर्क, संक्रमित सुया किंवा सिरिंज, संक्रमित रक्त संक्रमण आणि गर्भधारणेदरम्यान संक्रमित आईपासून बाळापर्यंत एड्स पसरतो. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये एड्सच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. HIVच्या प्रसारात कारणीभूत घटकांमध्ये निरक्षरता, खराब आरोग्य, बेरोजगारी, स्थलांतर, अनैतिक लैंगिक संपर्क इत्यादींचा समावेश आहे. HIV रुग्णांना औषध पुरवण्यासाठी सरकारने अँटी रेट्रोव्हायरल थेरपी किंवा ART केंद्रे स्थापन केली. वैद्यकीय आरोग्य, कुटुंब आरोग्य विभाग आणि एड्स नियंत्रण प्रकल्प विविध कार्यक्रम राबवत आहे. यामध्ये आशा किंवा मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते आणि रेड रिबन एक्सप्रेस इत्यादींचा समावेश आहे, जे एड्सच्या जोखीम आणि लक्षणांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करतात. अनैतिक पद्धती टाळणे आणि लवकर ओळख आणि उपचार लैंगिक संक्रमण रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. लैंगिक परिपक्वता स्त्रीला गर्भधारणेसाठी तयार करण्यास सक्षम करते. गर्भधारणा स्त्रीच्या शरीरावर आणि मनावर मोठ्या मागण्या करेल, परंतु लवकर किंवा किशोरवयीन गर्भधारणेच्या बाबतीत स्त्रीच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. म्हणून गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक मार्ग शोधण्यात आले आहेत. गर्भनिरोधक रोखून महिलांमध्ये गर्भधारणा रोखणे याला गर्भनिरोधक म्हणतात. गर्भनिरोधक हा सर्वोत्तम गर्भनिरोधक उपायांपैकी एक आहे. महिलांमध्ये गर्भधारणा रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही उपकरणाला किंवा रासायनिक औषधाला गर्भनिरोधक म्हणतात. गर्भधारणा रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य गर्भनिरोधक पद्धती आहेत: अडथळा पद्धती, संप्रेरक पद्धती, गर्भाशयात उपकरणे, IUD, शस्त्रक्रिया पद्धती. अडथळा पद्धती ही पद्धत शुक्राणूंना स्त्री प्रजनन मार्गात प्रवेश प्रतिबंधित करणाऱ्या अंडाशयाशी भेटण्यापासून रोखते. कंडोम. कंडोम योनीमध्ये शुक्राणू जमा होण्यास प्रतिबंध करते. कंडोम पातळ रबर किंवा लेटेक्स आवरणापासून बनलेले असतात आणि सिफिलिस आणि एड्स सारख्या लैंगिक संक्रमण रोगांपासून संरक्षण करतात. डायफ्राम किंवा गर्भाशय ग्रीवाची टोपी. योनी मार्गातील डायफ्राम योनीमध्ये बसवण्यासाठी वापरला जातं किंवा गर्भाशय ग्रीवाच्या वर एक गर्भाशय ग्रीवाची टोपी बसवली जाते, जेणेकरून गर्भाशय ग्रीवामध्ये शुक्राणूंचा प्रवेश रोखता येईल. संप्रेरक पद्धती. संप्रेरक तयारी गोळ्या किंवा गोळ्यांच्या स्वरूपात असतात, ज्याला गर्भनिरोधक गोळ्या म्हणतात.
हे संप्रेरक ओव्ह्युलेशन किंवा अंडाशयातून अंडी सोडण्यास थांबतात किंवा त्यात व्यत्यय आणतात. इंट्रायुरेनियन डिव्हाइसेस IUDs इंट्रायुरेटियन डिव्हाइसेस ही गर्भाशयात घातलेली गर्भनिरोधक उपकरणे आहेत. भारतात सामान्यतः तांबे आणि प्लास्टिकपासून बनलेले लिप्पे, लूप आणि कॉपर टी ही 2 कृत्रिम उपकरणे वापरली जातात. हे 3 वर्षापर्यंत टिकू शकते. यामुळे शुक्राणूंची फलन क्षमता कमी होते आणि रोपण रोखले जाते. यामुळे गर्भधारणेदरम्यान पुरेसा कालावधी मिळण्यास देखील मदत होते. शस्त्रक्रिया पद्धती. शस्त्रक्रिया, गर्भनिरोधक किंवा निर्जंतुकीकरण तंत्रे ही कोणतेही गर्भधारणा रोखण्यासाठी टर्मिनल पद्धती आहे. पुरुषांमध्ये ही प्रक्रिया म्हणजे व्हॅसेक्टोमी किंवा व्हॅस डेफरेन्सचे बंधन. पुरुषांमध्ये व्हॅस डेफरन्स किंवा शुक्राणू नलिकांचा एक छोटासा भाग शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला जातो आणि दोन्ही टोके योग्यरित्या बांधली जातात. महिलांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे अंडाशय किंवा फॉलिपियन ट्यूबचा एक छोटासा भाग काढून टाकला जातो आणि कापलेली टोके बांधले जातात. हे अंडाशयांना अंडाशयात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. या पद्धतीला ट्युबेक्टोमी म्हणतात. या कायमस्वरूपी जन्म नियंत्रणाच्या पद्धती आहेत. सामाजिक आजारांबद्दल लढा. किशोरवयीन मातृत्व आणि बाळंतपण हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. मातृत्व स्वीकारण्यापूर्वी मन आणि शरीराला परिपक्वतेला समजून घेणे, त्यासाठी तयार असणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे 18 वर्षानंतरची मुलगी त्यासाठी तयार असल्याचे म्हटले जाऊ शकते. बहुतेक वेळा हे वय मुलींसाठी धोकादायक देखील असते. कुटुंब कल्याण विभागाच्या मते 21% किशोरवयीन माता प्रसूती दरम्यान मृत्युमुखी पडतात. म्हणून 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींचे लग्न करू नये. स्त्री भ्रूणहत्या थांबवा. बहुतेक क्षेत्रांमध्ये आणि कुटुंबांमध्ये मुलगी आणि तिचे शिक्षण हे ओझे मानले जाते. परंतु मुलगी काय साध्य करू शकते हे कोणालाच कधीच माहिती नाही.